मुंबईत एकही मिरवणुकीला डीजे लागत नाही, तिकडे पारंपरिक ढोल ताशा आणि बँजो. पण तुमच्यावरती एक आरोप होतो नेहमी की पुनीत बालन यांनी पुण्यातला गणेशोत्सव हायजॅक केला. तुमची काय भूमिका? आता पर्सनल कनेक्ट, पर्सनल टच आणि पर्सनल कम्फर्ट आणि त्याच्यातून मंडळांना जाहिरात भेटणं, याला आपण हायजॅकिंग म्हणत असेल तर मी याला उत्तरच देऊ नाही शकत. साधारण किती मंडळांना तुम्ही अशी मदत करता? आता मागच्या जाहिरात स्वरूपातली मदत 350 ते 350च्या दरम्यान मंडळांना मी जाहिरातींनी मदत केली. जाहिरात बघून हार्ट अटॅक झालाय, जाहिरात बघून माणूस ब्लाइंड झालाय, जाहिरात बघून माणूस बहिरात झालाय. महापालिकेच्या माध्यमातून तुम्हाला काही त्रास द्यायचा प्रयत्न झाला? नाही, लास्ट 2 वर्षापूर्वी नोटीस आल्या वगैरे वगैरे, तर तो सुद्धा या हायजॅक करतोय का? तर मग असा त्रास द्यायचा, असा काही प्रकार होता? हे बघा, सगळ्यांना खुश नाही करू शकत, काही दुःखी आत्मा असतातच ना सगळीकडे. पुनीत बालन एवढा का खर्च करतायत, एवढ्या मंडळांना मदत का करतायत? तर त्यांना काय कसबेतनं आमदार व्हायचंय, पुण्याचे खासदार व्हायचं, तर नेमकं काय? तर सामाजिक कार्य करणं हे खासदार किंवा आमदार होणं किंवा याचे काय संबंध? तर सामाजिक काम तुम्ही करताय की सामाजिक मदत करताय, तर खरोखरच महत्वाकांक्षा काय? सामाजिक कार्य करणं आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करणं. पण गेल्या वर्षी या तुमच्या दहीहंडीमध्ये डीजे होता, पण मागच्या वर्षीची दहीहंडी ऐतिहासिक पण झाली. हे ट्रोलर ते नाही बघत, डीजे लावली मी मान्य हे, पण आम्ही डीजेवर अश्लील गाणे नाही लावली. पुनीत बालांनी चिकनी चमेली नाही लावली, पुनीत बालांनी छम्मक छल्लो नाही लावली. विदाऊट पुनीत बालन किंवा रीच विदाऊट ऑक्सी रीच असं ट्रोलिंग झालं, तर त्याला कसं उत्तर द्या? तर हे ट्रोलर लोकांना म्हणा, तुम्हाला जेवढं ट्रोल करायचं तुम्ही ट्रोल करा. पुनीत बालनला काही फरक काडीचं पडत नाही.